नमस्कार. गीतेतील कर्मयोग या आपल्या प्रवचनमालेत मागच्या प्रवचनात आपण धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांविषयी थोडासा विचार केला. त्यातील धर्म आणि मोक्ष हे पूर्णतः प्रयत्नांच्या अधीन असून अर्थ आणि काम हे प्रारब्धाच्या अधीन आहेत हेही आपण बघितलं. आणि म्हणून अर्थ आणि काम ह्याच्या अधिकाधिक मागे न लागता प्रत्येक मनुष्य मात्राने धर्माचं बोट धरून मोक्षमार्गावर कसं जाता येईल याचा विचार करावा असंही आपण पाहिलं. अर्थातच मोक्षाप्रत जाण्यासाठी उपासना, साधना आणि धर्माचरण याला पर्याय नाही हे उघडच आहे. देवपूजा, कर्मकांड, दान, निष्काम कर्म या गोष्टी आज आपल्यासाठी निश्चितच आवश्यक आहेत. कारण जोपर्यंत आपला देहभाव टिकून आहे तोपर्यंत आपल्या वृत्तींमध्ये जो बदल घडणं अपेक्षित आहे तो बदल केवळ ह्या गोष्टी करूनच होणार आहे. ह्या गोष्टी ह्या आपलं चित्त शुद्ध करायला मदत करतात. आणि म्हणून आज जरी आपल्याला देवपूजा, कर्मकांड, दान, निष्काम कर्म या सगळ्या गोष्टी आपल्याला मोक्षापर्यंत कशा घेऊन जाणार हा प्रश्न पडत असला तरीही त्या गोष्टी आज आपल्यासाठी निश्चित आवश्यक आहेत. परमेश्वराचं दर्शन, याची देही याची डोळा होण्यासाठी मात्र या निष्काम कर्माला आपल्याला ज्ञानाचे डोळे हवेत आणि भक्तीचं अंतःकरण निश्चित लाभायला हवं. या दोन्ही गोष्टी जेव्हा निष्काम कर्माबरोबर जोडल्या जातील तेव्हाच आपण ह्या मार्गावर अजून चांगली प्रगती करू शकतो. आणि ह्यासाठी आपल्याला सद्गुरू लाभणं अतिशय गरजेचं आहे. आपण हेही बघितलं की स्वधर्म हा लहान किंवा मोठा नसतो. जो आपल्याला आपल्या जन्मापासून प्राप्त झालेला आहे, किंबहुना जन्माच्याही आधीपासून आपल्याला जो प्राप्त झालेला आहे तो आपला स्वधर्म असतो. जसं आपली आई ही आपली आई असतेच, ती कशीही असली तरी ती आपली आई असते, तसाच आपल्याला प्राप्त झालेला जो स्वधर्म आहे तो आपण कधीच सोडायचा नसतो. आपल्या आईला जसं आपण प्राणपणाने जपतो, आपण आपल्या आईला कधीही टाकत नाही, तसंच आपला स्वधर्मही आपण कधीही सोडायचा नसतो. प्राणपणाने जितकं आपल्याला शक्य आहे तितकं त्या स्वधर्माचं पालन आपण नेहमीच करायचं असतं. मागच्या प्रवचनाच्या शेवटाकडे येत असताना आपण असं म्हटलं की अर्जुन हा नेहमीच प्रेयसापेक्षा श्रेयसाचा विचार करणार आहे. कारण तो केवळ स्वार्थमूलक विचार करत नाही, तर तो संपूर्ण समाजासाठी, संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी, हितासाठी काय करणं योग्य आहे आणि अयोग्य आहे याचा विचार करतो. आणि म्हणूनच केवळ ह्या युद्धाने मी जर ह्याच्यात विजयी झालो तर मला संपूर्ण राज्य मिळेल इतका स्वार्थी विचार, इतका संकुचित विचार अर्जुनाला मोहात पाडत नाही. म्हणजेच त्याचा लोभ त्याला निर्माण होत नाही. तर हे युद्ध झालं आणि ह्या युद्धात जो कोणी जिंकेल किंवा हरेल त्याच्याही व्यतिरिक्त जर कुठला मोठा तोटा या युद्धाने होणार असेल तर ह्या युद्धाने संपूर्ण कुळाचा नाश होणार आहे. आणि कुळाचा नाश झाल्यानंतर सगळीकडे अधर्माचं राज्य पसरणार आहे. आणि ह्या अधर्माचं पातक मी माझ्या माथी का घेऊ असा एक स्वाभाविक प्रश्न अर्जुनाला पडलेला आहे. आणि म्हणूनच तो प्रश्न पडल्यामुळे अर्जुन हा आता युद्धापासून परावृत्त होतो आहे. कुठेतरी त्याच्या मनात विषाद तयार झालेला आहे, कुठेतरी त्याचं मन मोहाने ग्रस्त झालेलं आहे, कुठेतरी त्याचं मन संभ्रमित झालेलं आहे. त्याच्या मनात थोडंसं कन्फ्युजन तयार झालेलं आहे की आता मी नक्की काय करू. आणि ह्या वेळेला आपल्याला जे जाणवतं ते असं आहे की अर्जुनाला झालेलं हे जे दुःख आहे त्या दुःखाने आता थोडीशी पुढची पायरी गाठलेली आहे. आणि ते म्हणजे तो थोडासा निराश झालेला आहे. आणि त्या निराशेतूनच त्याला थोडंसं वैराग्य प्राप्त झालंय. कदाचित ते थोड्याशाच वेळाचं आहे, ते अशाश्वत आहे. अशाश्वत आहे असं का म्हणायचं? कारण जेव्हा हे सगळे अध्याय सांगितल्यानंतर जेव्हा कृष्णाने अर्जुनाला सांगितलं आता तुला जे योग्य वाटत असेल ते तू कर, तेव्हा निश्चितच अर्जुन युद्धाला तयार झालेला आहे आणि पुढे हे युद्ध पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे अर्जुनाला आत्ता विषाद जो काही वाटतो आहे, वैराग्य जे काही त्याच्या ठाई निर्माण झालेलं आहे ते अशाश्वत आहे. अर्जुनाला आलेलं जसं वैराग्य आहे तसंच वैराग्य सर्वसामान्यांच्या ठिकाणी सुद्धा अनेकदा येताना आपल्याला दिसतं. त्यातलं एक सर्वांना सुपरिचित असणारं वैराग्य म्हणजे स्मशान वैराग्य. जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यू पावते आणि त्या व्यक्तीला स्मशानात घेऊन गेल्यानंतर जेव्हा चितेवर
तो देह जळताना पाहिलं जातं तेव्हा ते सगळं बघत असताना सर्व व्यक्तींना मनातल्या मनात कुठेतरी असं वाटतं की अरे अरे काय हे, आपण ज्या देहावर इतकं प्रेम करतो तो देह तर क्षणात त्याचं भस्म होऊन जातं. मग आपण हे मी मी म्हणत काय करत असतो, आपण इतक्या सगळ्या गोष्टी कशाला जमवतो, आपण ह्या देहाच्या प्रेमापोटी इतक्या सगळ्या आकर्षणांमध्ये, इतक्या सगळ्या मोहांमध्ये का पडतो, हे असं मनुष्य मात्रांना निश्चितपणे वाटतं. पण ते इतकं क्षणिक असतं की जसे आपण स्मशानातून बाहेर पडतो तसे लागलीच जे काही आजूबाजूचं जग असतं त्या जगात आपण लगेच मिसळून जातो आणि पुन्हा एकदा आपले जे नित्याचे उपचार असतात ते करायला लागतो. म्हणजेच तेव्हा आलेलं ते जे वैराग्य असतं ते इतकं क्षणिक असतं की स्मशानातून बाहेर पडल्या पडल्या ते संपून जातं. ते वैराग्य काही काळ कोणाच्या ठिकाणी राहतं तर ज्या व्यक्तीचं निधन झालंय त्या व्यक्तीच्या अतिशय जवळची जी माणसं असतात त्या व्यक्तींना काही काळ जीवनात रस उरत नाही. त्या व्यक्तींना काही काळ असं वाटतं की काय आता अर्थ आहे, ह्या कशातच काही उरलं नाही असं त्यांना वाटू शकतं. आणि म्हणूनच हे जे स्मशान वैराग्य आहे ते प्रत्येकाला किती वेळ येणार हा जो अवधी आहे तो त्या व्यक्तीच्या आपण किती जवळ आहोत यावरून ठरतो. परंतु हे वैराग्य मात्र निश्चितच अशाश्वत आहे, कारण ह्या वैराग्यातून कधी ना कधी माणूस बाहेर येतो. त्यानंतर पूर्वीच्या काळी स्त्रियांना प्रसूती वैराग्य येत असे. पूर्वीच्या काळी म्हणण्याचं कारणच हे आहे की आता इतक्या मोठ्या प्रमाणावर स्त्रिया प्रसूतच होत नाहीत आणि म्हणून हे प्रसूती वैराग्य ही आता थोडीशी मागच्या काळातली गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. जेव्हा एखादी स्त्री प्रसूती वेदना सहन करायची तेव्हा तिला असं वाटायचं की नको बाबा ह्या प्रसूतीच्या वेदना, आता मला हे एक बाळ झालं, आता बास झालं, आता पुन्हा म्हणून मी काही या प्रसूती वेदनांना सामोरी जायची नाही. परंतु जसं ते बाळ मोठं व्हायचं तसं काही महिन्यांनी किंवा वर्षांनी त्या स्त्रीला पुन्हा एकदा आपल्याला अजून एखादं बाळ व्हावं असं वाटू लागायचं आणि त्यातूनच त्या सगळ्या वेदनांना सामोरं जायला ती स्त्री तयार व्हायची. थोडक्यात पहिल्या प्रसूतीच्या वेळेला ज्या वेदना तिने अनुभवलेल्या होत्या आणि तेव्हा जे काही मनात वाटलेलं होतं त्या भावना नष्ट व्हायच्या आणि पुन्हा एकदा दुसऱ्या प्रसूतीला ती सामोरी जायची. अशा प्रकारे वैराग्याचे विविध प्रकार आहेत. त्रास वैराग्य नावाचं सुद्धा एक वैराग्य असतं. एखादी गोष्ट करत असताना आपल्याला जर अतीव त्रास झाला तर आपण म्हणतो नकोच बाबा आता हे कष्ट, आता माझ्याच्याने हा काही त्रास सोसायचा नाही. पण पुन्हा काही दिवस निघून गेले की आपण पुन्हा त्याच प्रकारचं काहीतरी काम करायला तयार होतो, पुन्हा एकदा तो त्रास सहन करण्यासाठी तयार होतो. याला म्हणतात त्रास वैराग्य. असे अशाश्वत वैराग्याचे अनेक प्रकार आहेत. परंतु शाश्वत वैराग्य म्हणजे काय तर सर्व गोष्टींमधला नाशवंतपणा हा जेव्हा आपल्याला प्रकर्षाने जाणवू लागतो तेव्हा मनुष्याच्या ठिकाणी जे येतं ते शाश्वत वैराग्य. म्हणजे आता हे सगळं जे काही जगात चालू आहे, हे सगळे जे काही व्यवहार चालू आहेत त्या व्यवहारामध्ये मला आता कुठलाही रस उरला नाही, कारण त्या व्यवहारातून काहीच निष्पन्न होणार नाही. मी पुन्हा पुन्हा या आशेच्या बेडीमध्ये अडकते आहे आणि ही आशा मला कुठेच घेऊन जाणार नाहीये. इतकं नैराश्य जेव्हा एखाद्या चित्ताला येतं तेव्हाच ती व्यक्ती पूर्णतः शाश्वत वैराग्याकडे जायला लागते. म्हणजेच या नाशवंतपणाचा ची जाणीव जेव्हा प्रकर्षाने व्हायला लागते तेव्हाच मनुष्य ह्याकडे वळतो. अर्जुनाला मात्र अजूनही शाश्वत वैराग्य आलेलं नाहीये आणि म्हणूनच त्याच्या मनाची जी विफल करुण अवस्था झालेली आहे ती अवस्था पाहून भगवंत त्यातून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत. अशीच काहीशी विफल किंवा करुण अवस्था आपल्या सुद्धा सगळ्यांच्या बाबतीत होत असते. जेव्हा एखादा कठीण प्रसंग येतो आणि त्या कठीण प्रसंगाला तोंड देता देता आपण अगदी मेटाकुटीला येतो तेव्हा आपल्या मनातही असे काहीसे विचार येऊन जातात आणि भगवंत म्हणूनच अर्जुनाचं निमित्त करून दुसऱ्या अध्यायात आपल्याला 3 सिद्धांत महत्वाचे सांगतात. त्यातला पहिला सिद्धांत हा आहे की आत्मा अमर आहे आणि अखंड आहे. आत्मा अमर आहे आणि अखंड आहे हे सांगण्यासाठी आपल्या सगळ्यांना हा एक श्लोक नक्कीच माहिती आहे. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. आत्मा कसा आहे तर ज्याला तो शस्त्रांनी छेदला जाऊ शकत नाही. कोणतंही शस्त्र कशाही प्रकारे वापरलं तरीही आत्मा हा छेदला जाऊ शकत नाही. त्याला कुठलंही शस्त्र हे कापू शकत नाही. तसंच नैनं दहती पावकः, कोणत्याही आगीमध्ये तो भस्मसात होऊ शकत नाही. न चैनं क्लेदयन्त्यापो, पाणी त्याला ओलं करू शकत नाही. आणि न शोषयति मारुतः, वारा जो आहे तो त्याला वाळवू शकत नाही, सुकवू शकत नाही. असा हा आत्मा आहे. थोडक्यात पृथ्वी, आप, तेज आणि वायू ही जी 4 तत्व आहेत, ही 4ही तत्व ज्याच्यावर कोणतंही काम करू शकत नाहीत असा हा आत्मा आहे. आणि म्हणून हा आत्मा अमर आहे, अखंड आहे. आपल्याला नेहमी असं वाटत असतं की हा जो देह आहे तो म्हणजे मी आहे. आणि म्हणूनच मी, तू कोण आहेस असं विचारल्यानंतर आपण आपलं नाव सांगतो, आपण आपलं शिक्षण सांगतो आणि आपण आपल्याला अजून काय काय येत असतं ते सांगतो. म्हणजेच ह्या देहाला जे काही चिकटलेलं असतं, जी उपाधी चिकटलेली असते, जी पदवी चिकटलेली असते ती आपण सांगतो. परंतु कधीही कुठलंही काम करत असताना मी आत्मा आहे हा जो विचार आहे तो आपल्या ठिकाणी येत नाही. कारण आपला जो देहभाव आहे तो अजून पूर्णतः जागृत आहे. परंतु भगवद्गीता मात्र आपल्याला हा सिद्धांत निश्चितपणे सांगण्याचा प्रयत्न करते की अमर आणि अखंड जर कोणी असेल तर तो केवळ आत्मा आहे. ज्या देहावर तुझं निरतिशय प्रेम आहे तो देह कधीतरी पडणार आहे. आणि म्हणूनच लगेच दुसरा सिद्धांत आपल्याला भगवद्गीता सांगते तो हा आहे की हा देह अतिशय क्षुद्र आहे. हा देह काही राहणार नाहीये. आणि म्हणून भगवद्गीता असं म्हणते, जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवै जन्म मृतस्य च. जो जीव जन्माला आला तो मृत्यू पावणारच आहे. आणि मृत्यू पावल्यानंतर पुन्हा पुढच्या जन्मात तो जन्माला येणार आहे. थोडक्यात आपण ज्याला शाश्वत म्हणून कवटाळतो आहोत तो हा देह हा मृत्यूला कधीतरी जाऊन पोहोचणार आहे. आणि म्हणून देहाला तू सर्वश्रेष्ठ मानू नकोस, कारण देह हा अतिशय क्षुद्र आहे. देह हा काय आहे तर देह हा माध्यम आहे. हा भोगाश्रय घेण्यासाठी आपलं जे शरीर आहे ते आपल्या आत्म्याने वापरलेलं आहे. जर हे शरीर नसेल तर आत्म्याला जे काही करायचं आहे ते करणं शक्य होणार नाही. हे तितकंच खरं आहे. कारण आत्मा स्वतः काहीच करत नाही. सर्व इंद्रियांच्या माध्यमातून, मन, बुद्धी, अहंकार यांच्या माध्यमातून तो काम करत असतो. आणि म्हणून हा देह जो आहे तो फक्त वापरण्यासाठी दिलेलं एक इन्स्ट्रुमेंट आहे, एक साधन आहे. हा भाव आपला त्याच्यामागे असायला पाहिजे असं आपल्याला भगवद्गीता प्रकर्षाने जाणवून देते. आणि त्यातला तिसरा जो सिद्धांत आहे तो आहे स्वधर्माचरण, धर्मपालन किंवा स्वधर्माची अबाध्यता, जी कधीही नष्ट होणार नाही. यातले पहिले जे 2 सिद्धांत आहेत म्हणजे आत्मा हा अमर आहे, अखंड आहे आणि देह हा अतिशय क्षुद्र आहे. हे दोन्ही सिद्धांत हे आपल्याला केवळ शब्दांनी आत्ता कळू शकतात. आपण अजूनही त्याचा पूर्णपणे अनुभव घेऊ शकत नाही, कारण आपल्याला अजून आत्मज्ञान झालेलं नाही. जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत आपल्यासाठी देह हाच श्रेष्ठ आहे. आणि तोपर्यंत आत्मा अमर आहे हे जरी तत्वज्ञान म्हणून आपल्याला ठाऊक असलं तरीही ते पूर्णतः स्वीकारण्यासाठी आपलं मन तयार होत नाही. आणि म्हणूनच यातला जो तिसरा सिद्धांत आहे तो आत्ता आपल्या सगळ्यांसाठी खरा तर उपयुक्त आहे, कारण तो कर्तव्य रूप आहे. म्हणजेच आपण जर त्या तिसऱ्या सिद्धांताचा थोडासा कर्तव्य रूपाने किंवा त्याची अबाध्यता काय आहे हे जाणून घेण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला त्या मार्गावर चालणं सोपं होणार आहे. आता भगवद्गीतेतच अनेक ठिकाणी संन्यास हा युद्ध करण्याहून श्रेष्ठ आहे असं परमेश्वराने स्वतःच सांगून ठेवलंय. मग शेवटी प्रश्न असा पडतो की जर संन्यासच घ्यायचा असेल आणि जर संन्यासच श्रेष्ठ असेल तर हे युद्ध करण्यामागे काय मतलब आहे? किंवा मग जर अंतिमतः आपण जर सर्वसामान्यांचा विचार केला तर ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे जे 4 आश्रम आपल्याला सांगितलेत त्यातला अंतिमतः संन्यासाश्रम घेण्यापर्यंतची वाटचाल जर आपल्याला करायची आहे आणि तो संन्यास घेणं हेच जर श्रेष्ठ आहे
तर आज ब्रह्मचर्य किंवा गृहस्थाश्रमामध्ये काही पुरुषार्थ गाजवण्याचं काय कारण आहे, असा प्रश्न जर आपल्यासारख्या कोणालाही पडला तर तो अगदीच योग्य आहे. आणि खरं तर अर्जुनाला सुद्धा असाच प्रश्न पडला असावा की जर संन्यास हा युद्धाहून श्रेष्ठ आहे तर मग, आणि जर संन्यासच घ्यायचा असेल तर मी युद्धाला कशाला उभा राहू. तर ह्याचं उत्तर कदाचित असं असू शकतं की ब्रह्मचर्य हा जो आश्रम आहे तो आपल्याला काहीतरी शिकवणार आहे. ब्रह्मचर्य आश्रमात काय करणं अपेक्षित आहे तर गुरुगृही जाणं, शिकणं, नवीन काहीतरी करणं. ह्यासाठी आपण स्वतःला सतत चेतवत राहणं आवश्यक आहे. ती एक आतून येणारी प्रेरणा आपल्यासाठी खूप आवश्यक असते. बघा, मूल जोपर्यंत 8व्या वर्षी त्याची मुंज होते आणि नंतर पुढची 12 वर्ष ब्रह्मचर्याश्रमात ते मूल गुरुगृही पूर्वी जायचं. गुरुगृही जेव्हा मूल जायचं तेव्हा ते विविध प्रकारची कामं करायला तिकडे शिकायचं. गुरुगृही फक्त अभ्यास करायचा, फक्त ज्ञान जे मिळतंय तेवढंच घ्यायचं आणि इतर काहीच करायचं नाही, असं होतं का हो? नक्कीच नव्हतं. गुरुगृही पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एक ठराविक प्रकारची दिनचर्या त्या मुलांना घालून दिली जायची. गुरु आणि गुरुपत्नी ज्या पद्धतीने त्यांना सांगतील, ज्या प्रकारे त्यांना वागायला सांगतील, ज्या प्रकारे त्यांना कामं करायला शिकवतील, त्या प्रकारे मुलांवरती ते संस्कार व्हायचे आणि त्यांच्या आचरणातून ते दिसायचे. आज मात्र काय होतंय की या ब्रह्मचर्याश्रमात म्हणजे 8व्या वर्षी मुंजे झाल्यानंतर मुलं फक्त आणि फक्त शिक्षणाकडे लक्ष देतात. आज पालक सुद्धा मुलांना तू अभ्यास करतोयस ना, मग तू इतर काहीही नाही केलंस तरी चालेल असं म्हणतायत. ह्यातून होतंय असं की मुलांच्या व्यक्तिमत्वाचा खूप एकांगी विकास होतोय. म्हणजेच मुलांना जर आपण पाठ्यपुस्तकातला एखादा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर मुलं देऊ शकतायत, परंतु बाह्य जगात वावरण्यासाठी जो काही स्मार्टनेस लागतो, जी काही निर्णय घेण्यासाठी एक क्षमता तयार व्हावी लागते, जी तत्परता लागते, जी काम करण्यासाठी आपण तयार असावं लागतं, काहीतरी नवीन जाणून घेण्यासाठी जिज्ञासा असावी लागते, उत्सुकता असावी लागते, ती कुठेतरी हळूहळू लोप पावते का, असा एक सगळं जे समाज जीवनात आज बघायला मिळतंय. त्यामुळे असा एक प्रश्न मनात निर्माण होतो. थोडक्यात काय तर हा ब्रह्मचर्याश्रम हा आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे. कारण या ब्रह्मचर्याश्रमातच काहीतरी नवीन शिकणं, नवीन काहीतरी करणं हे आपल्या हातून होत असतं. त्यानंतर येतो तो गृहस्थाश्रम. त्या गृहस्थाश्रमात सुद्धा जी काही आपली विहित कर्म आपल्याला सांगून दिलेली आहेत की आता तू गृहस्थ झालेला आहेस, आता तुझा विवाह झालेला आहे, तुला काही अपत्य झालेली आहेत, तर गृहस्थ म्हणून जे काही तुझं कर्तव्य आहे, जो काही तुझा धर्म आहे, स्वधर्म आहे, तो तू तिकडे निभावायचा आहेस. आणि तो पूर्ण झाल्यानंतरच वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रमाकडे आपल्याला जायचं आहे. आणि म्हणूनच जरी संन्यास हा श्रेष्ठ असला तरीही त्यामागची जी वृत्ती आहे ती अतिशय महत्वाची आहे. आणि जोपर्यंत ही वृत्ती, जी शाश्वत वैराग्याची वृत्ती तयार व्हायला हवी, ती जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत संन्यास कितीही श्रेष्ठ असला तरी संन्यास अंगीकारून उपयोग नाही. तोपर्यंत माणसाने त्याचं विहित कर्म करणं हे अतिशय आवश्यक आहे. आज आश्रम व्यवस्था डळमळीत झाली असल्यामुळे माणसं हळूहळू विहित कर्म करण्यापासून दूर चाललेली आहेत. विविध भूमिका पालन करणं त्यामुळेच माणसांना कठीण होतंय. आणि मगाशी म्हटलं तसं की मुलांचा किंवा मोठ्यांचा सुद्धा एकांगी विकास होतो आहे. आज घरोघरी आपल्याला काय ऐकायला मिळतं, आता माझं वय झालं, आता 70 नंतर कशाला काही करायचंय. अहो, पण 70 झाली म्हणून आपण वानप्रस्थाश्रम किंवा संन्यासाश्रम जर अजूनही स्वीकारला नसेल, अजूनही आपण जर मनाने संसारात पुरेसे गुरफटलेले असू, अजूनही आपल्या वासना सर्व काही विषयांकडे धाव घेत असतील, तर आपल्याला वैराग्य आलं असं म्हणण्याचं काहीच कारण नाही. आणि जोपर्यंत आपल्याला वैराग्य आलेलं नाही तोपर्यंत आपली जी काही नित्यकर्म आहेत ती आपण अतिशय आनंदाने करत राहावी, हेच सर्वांसाठी श्रेयस्कर असतं. आणि इथेच कुठेतरी जो आपला स्वधर्म आहे, जो आपल्याला विहित कर्म करत राहा असं सांगत असतो, त्याचं अतिशय महत्व आहे. भगवद्गीतेमध्ये धर्म ही संकल्पना अतिशय उत्तम रीतीने उलगडून सांगितली आहे.
धर्म म्हणजे काय? तर योग्य ठिकाणी, योग्य वेळी आणि आपली योग्य क्षमता आणि योग्यता लक्षात घेऊन त्याप्रमाणे विचार करणं, आचार करणं, उच्चार करणं म्हणजे धर्म. 3-4 गोष्टी एकत्रित सांगितलेल्या आहेत. योग्य ठिकाणी, योग्य वेळी आणि योग्य क्षमतेत. योग्य क्षमतेत म्हणजे काय? तर आपली जी काही एक क्षमता, योग्यता, ॲबिलिटी ज्याला आपण म्हणतो, ती पूर्ण वापरून आपल्याला काम करायचं आहे. आणि दुसरा क्षमतेचा अर्थ हा आपण आत्ता कोणत्या भूमिकेत आहोत हे सुद्धा पाहणं इथे खूप महत्त्वाचं ठरतं. थोडक्यात विवेकाचं बोट धरून केलेलं उत्तम कर्तव्य पालन म्हणजे धर्म. आता जर महाभारताचा किंवा अर्जुन ज्या युद्धासाठी उभा ठाकला होता त्याचा जर विचार केला तर हिंसा थांबवण्यासाठी पुरेसे प्रयत्न सुरुवातीपासून केले गेले होते. परंतु सुईच्या अग्रावर मावेल इतकीही जमीन आम्ही तुम्हाला देणार नाही असं जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा आता युद्धाला पर्याय नाही हे उघड झालं आणि म्हणून युद्धाचा घाट घातला गेला. थोडक्यात पहिला प्रयत्न हा हिंसा थांबवण्यासाठी केला गेला, परंतु ते करूनही काही होत नाही हे लक्षात आल्यानंतर जर कुठल्याही व्यक्तीने हिंसेचा मार्ग अवलंबला तर तो अधर्म ठरत नाही. आणि विशेषतः अर्जुनासारखी व्यक्ती की जी क्षत्रिय आहे त्याने तर धर्मासाठी जे युद्ध लढलं जातं ते लढणं हेच मुळात त्याचं कर्तव्य असल्यामुळे अर्जुनाचा तो स्वधर्म आहे आणि म्हणून त्याने युद्धातून माघार घेऊ नये असं भगवंत त्याला निक्षून सांगतात. अर्जुनाला धर्मपालनासाठी भगवंताने उद्युक्त केलेलं आहे. या स्वधर्माची थोरवी सांगताना माऊली काय म्हणतात? माऊली म्हणतात की जसं एखाद्याला ताप आला तर कितीही चांगलं असलं म्हणून गाईचं दूध देणं हे जर पथ्यकर असेल, म्हणजे जर एखाद्या तापामध्ये गाईचं दूध पिऊ नये असं सांगितलं असेल तर ते त्या शरीरावर विषाप्रमाणे काम करतं. म्हणजे काय? मग जरी आपल्याला ताप येतोय म्हणून आपण कितीही औषध घेतलं तरीही तो ताप लवकर बरा होत नाही, कारण एकीकडे आपण औषध घेत असतो आणि दुसरीकडे जे पथ्यकर सांगितलंय म्हणजे जे खाऊ नये असं सांगितलंय ते जर आपण खात असू तर ते विषाप्रमाणे काम करतं. त्याचप्रमाणे भगवंत अर्जुनाला काय म्हणतात? ते म्हणतात की अरे भलत्या ठिकाणी भलत्या वेळी भलतंच काहीतरी करणं म्हणजे आपल्या हिताचा नाश करून घेणं आहे. आणि म्हणून भलत्या वेळी भलत्या ठिकाणी भलत्या गोष्टी कुठल्याही माणसाने करू नयेत. आज जरी तुला असं वाटत असलं की आपल्यासमोर उभे राहिलेले आपलेच गुरु, आपलेच आजोबा यांना मारणं हा कसा काय धर्म असू शकतो आणि ह्याच्यात कसं काय माझं स्वहित असू शकतं, असं जरी आत्ता तुला कितीही वाटत असलं तरी आत्ता तू रणांगणावर आहेस. म्हणजे हे ठिकाण काय आहे? तर हे ठिकाण आहे रणांगण. ही वेळ कोणती आहे? तर सगळं काही सामोपचाराने आपलं सांगून झालंय, समेट घडण्यासाठी आपण पुरेसे प्रयत्न करून झालेत, परंतु तो होत नाही म्हणून आज ही वेळ आपल्यावर आलेली आहे. त्यामुळे हे ठिकाण, ही वेळ आणि तू क्षत्रिय असल्यामुळे लढणं, धर्मासाठी लढणं ही तुझी आत्ताची भूमिका आहे, ही तुझी योग्यता आहे, यासाठी तू पात्र आहेस. आणि म्हणून रणांगणावर लढण्यासाठी समोर जरी तुझे गुरु, आजोबा, काका, मामा उभे असले तरीही त्यांच्याशी युद्ध करणं हे तुझं आत्ता कर्तव्य आहे. कारण आत्ता ते तुझे गुरु, आजोबा, काका नसून ते तुझ्या शत्रू पक्षात आहे हे तू जाण आणि म्हणून तुझ्या कर्तव्याचं पालन तू कर, कारण तोच आत्ता तुझा धर्म आहे. तू आत्ता जर युद्ध नाही करायचं असं ठरवलंस तर काय होईल? ततस्वधर्मं कीर्तीच हित्वा पापम वाप्स्यसी. स्वधर्माला आणि कीर्तीला मुकून तू पापाला प्राप्त होशील. बघा आपल्याही आयुष्यात असं घडत असतं. प्रत्येक व्यक्तीचं एक भूमिका, त्या भूमिकेत ती व्यक्ती जेव्हा असते तेव्हा जर कधीही थोडेसे कटू शब्द वापरायला लागले, उदाहरणार्थ एखादी आई आहे आणि ती आपल्या मुलाने जर काही त्याच्यातनं एखादी चुकीची गोष्ट घडली, जर त्याने काही अपशब्द उच्चारले, जर त्याच्या वागण्यात काहीतरी चुकीचं घडलं, शाळेतून एखादी तक्रार आली, तर त्या आईचं हृदय मुलासाठी कितीही कोमल झालेलं असलं तरी सुद्धा त्या मुलाला
शिस्त लावणं हे आईचंच काम असल्यामुळे आणि आत्ता ती त्या भूमिकेत असल्यामुळे तिने त्या ठिकाणी मुलाची बाजू न घेता, मुलाचे लाड न करता त्याला योग्य ती समज देणं, त्याला योग्य ती शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करणं, त्यासाठी योग्य ती कठोरता आपल्या ठिकाणी तेवढ्या वेळेपुरेशी का होईना पण ती बाणवून घेणं, ती निर्माण करणं हे अतिशय आवश्यक आहे. कारण तेव्हा जर तिने ते केलं नाही तर जसं भगवंत अर्जुनाला म्हणतायत की तू पापाला प्राप्त होशील, तसं एखादी आई जर हे कर्तव्य करण्यात चुकली किंवा हे कर्तव्य करण्यात तिच्याकडनं कुठेतरी कमतरता राहून गेली तर पुढे मुलामध्ये एखादा दोष राहतो, मुलामध्ये एखादा अवगुण येतो आणि मग त्याचं पातक मात्र सरते शेवटी ते मूल आईच्या कपाळी, आईच्या माथी ठेवतं असं म्हणूया. आपल्या सगळ्यांना ती गोष्ट माहितीच आहे तुरुंगातली, की त्या मुलाने येऊन नंतर आईचा कान चावला आणि तो आईला काय म्हणाला की तू योग्य वेळी मला जर योग्य सवय लावली असतीस, योग्य वेळी मला जर योग्य ती शिक्षा केली असतीस तर आज मला इतका मोठा गुन्हा माझ्या हातून घडला नसता आणि ह्या शिक्षेला मी पात्र झालो नसतो. थोडक्यात काय, प्रत्येकाने त्या त्या भूमिकेत राहून आपला धर्म कोणता आहे, आपला स्वधर्म कोणता आहे हे जाणून घेणं आणि त्याप्रमाणे कृती करणं हे अतिशय आवश्यक असतं. आता इथे स्वधर्माला आणि कीर्तीला मुकून तू पापाला प्राप्त होशील आणि आत्ता जर तू योग्य प्रकारे युद्ध केलास तर आयतच स्वर्गाचं द्वार तुझ्यासाठी उघडलं जाईल. ही स्वर्गात जाण्यासाठी तुझ्यासाठी सुवर्ण संधी आहे जणू, असं परमेश्वर अर्जुनाला सांगतोय. थोडक्यात धर्माचं बोट धरून जर आपण आचरण केलं तर आपण स्वर्गप्राप्तीकडे जायला लागतो असं म्हणायलाही काही हरकत नाही. कारण स्वहाग म्हणजे स्वर्ग. आपण स्वतःच जिथे जातो, आपण स्वतःच आपल्या उद्धारासाठी, उद्धार करून घेण्यासाठी जो प्रयत्न करतो तेच स्वर्गाकडे जाणं असतं. स्वहाग म्हणजे स्वर्ग. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये धर्म ही संकल्पना विशद करत असतानाच आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या मनात मात्र आत्ता जेव्हा भूमिकेविषयी आपण विचार केला तेव्हा असा पेच नक्कीच निर्माण होऊ शकतो की एकच व्यक्ती त्याच वेळी अनेक धर्म जर सांभाळत असेल तर नेमकं त्या व्यक्तीने काय करावं. म्हणजे कसं की एकच स्त्री ही कोणाची तरी आई असते, कोणाची तरी बहीण असते, कोणाची तरी पत्नी असते, कोणाची तरी सून असते. एखाद्या ठिकाणी ती नोकरी करत असेल तर तिकडे तिच्या वरिष्ठांच्या हाताखाली काम करणारी ती असते कनिष्ठ. म्हणजेच ती एखादीची मैत्रीण असेल, मित्र असेल तर त्या भूमिकेतूनही तिला जायला लागतं. थोडक्यात काय, आपण स्त्री किंवा पुरुष, आपण कोणीही असलो तरी आपल्याला अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून जायला लागतं. आणि मग जेव्हा दोन भूमिका आपल्याला पेचात टाकतात की आता मी नक्की कोणतं काम करू, आत्ता माझं कर्तव्य आई म्हणून श्रेष्ठ आहे, सासू म्हणून श्रेष्ठ आहे, बहीण म्हणून आवश्यक आहे की पत्नी म्हणून आवश्यक आहे, अशा जेव्हा पेचात आपण पडतो त्यावेळी भगवंत आपल्याला सांगतायत की त्यावेळी तू ज्या ठिकाणी आहेस, ज्या परिस्थितीत आहेस, त्या काळाची गरज काय आहे आणि आत्ता तुझ्या भूमिकेतून तुला कोणतं काम उत्तम करता येणार आहे ते काम तू करणं आवश्यक आहे. कारण ते करणं म्हणजेच धर्म. आता हा निर्णय करणं हे अनेकदा कठीण असतं. कारण अनेकदा होतं असं की आपली देहबुद्धी ही आणि मी माझं हा जो एक स्वार्थमूलक विचार आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी असतो, आपण सगळेच जण स्वार्थी असतो आणि त्यामुळे हा स्वार्थ मध्ये मध्ये येतच असतो. खूप कमी वेळा असं होतं की प्रिय आणि श्रेयस्कर यातल्या श्रेयस्कराची आपण निवड करतो. हे खूप कमी वेळा आपल्याबरोबर घडतं कारण आपली देहबुद्धी जागृत आहे. आणि म्हणूनच आपली देहबुद्धी जागृत असल्यामुळे असं कर्तव्य पालन करण्यापासून कधी कधी आपण दूर जातो. मग अशा वेळेला आवश्यक काय असतं तर सारासार विवेक आपल्या ठिकाणी जर जागृत असेल, म्हणजेच मनापेक्षा जर आपण बुद्धीकडे गेलो आणि तोच प्रश्न जर बुद्धीला विचारला की काय करू ग बाई, माझ्या मनाने मला हा कौल दिलाय, मला असं वाटतं की अमुक करावं, पण आपल्याला वाटणं जे असतं ते बऱ्याचदा भावनांच्या अधीन होऊन आपल्या मनाने घेतलेला निर्णय असतो तो. जेव्हा आपण तोच प्रश्न बुद्धीकडे पाठवतो
तेव्हा मात्र बुद्धी कधी कधी आपल्याला थोडंसं वेगळं उत्तर देऊ शकते. आणि म्हणूनच जेव्हा अनेक भूमिकांमधून आपण जात असतो तेव्हा या क्षणी कोणत्या भूमिकेचं पालन आपण करायला हवं हे त्या त्या वेळेनुसार, तेव्हा कोणती गरज आहे आणि आपण कोणत्या ठिकाणी त्या भूमिकेचं पालन करतो आहोत ह्याचा सत्सद विवेक आपण जर डोक्यात ठेवला तर आपल्या मनाची अशी गोंधळून जाण्याची जी अवस्था आहे ती थोडीशी कमी व्हायला मदत होईल. आता हे केवळ आपल्याच बाबतीत होतं असं नाही, तर अनेक कथा, कादंबऱ्या, नाटकं, चित्रपट यांनी सुद्धा हा मनात होणारा जो गोंधळ आहे तो अतिशय उत्तम रीतीने उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या सगळ्यांना शेक्सपियर ठाऊक आहे आणि शेक्सपियरचं हॅम्लेट हे नाटक सुद्धा आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. हा जो हॅम्लेट होता ह्याच्या वडिलांचा त्याच्या काकानीच वध केला गादी बळकावण्यासाठी. आणि एवढंच करून तो थांबला नाही, तर त्या हॅम्लेटच्या आईशी त्या काकाने विवाह केला. आता या हॅम्लेटच्या मनात प्रश्न निर्माण झाला की ह्या काकाने माझ्या वडिलांचा वध केला म्हणून मी ह्याचा सूड घेऊ, की आता हा राज्यकर्ता आहे आणि आता ह्याने माझ्या आईशी विवाह केला आहे म्हणून हा पर्यायाने सावत्र का होईना पण वडील म्हणून माझ्यासाठी आहे, तर मी ह्याला हे सगळं कृत्य ह्याच्यातनं घडलं असलं तरी सुद्धा मी याला माफ करू आणि हे सगळं विसरून जाऊ. असा टू बी ऑर नॉट टू बी हा जो प्रश्न हॅम्लेट या नाटकामध्ये हॅम्लेटच्या मनात पडलेला आहे, त्याला हा जो प्रश्न भेडसावतो आहे, तसाच प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात अनेकदा आपल्याला भेडसावत असतो. आणि म्हणूनच धर्मशास्त्राने, योगशास्त्राने आणि एकूणच सर्व धर्मग्रंथांनी जरी आपल्याला काही तत्व सांगून ठेवली असली, जसं की आपल्याला सांगितलं जातं की अहिंसा परमो धर्म, म्हणजे काय, तर अहिंसेचं पालन अगदी निष्ठेने करावं, शक्यतो कोणाची हिंसा करू नये. आणि जरीही मनात हिंसेचे विचार आले, आता आपण काही हिंसा म्हणजे कोणाला मारायला जात नाही किंवा हात उगारायला जात नाही, हातात आपण शस्त्र घेण्याचा तर प्रश्नच नाही. अगदी वेळ पडली तरीही आज आपल्याला हातात शस्त्र घेताच येणार नाही, कारण आपल्याला ठाऊकच नाही शस्त्र कसं चालवायचं ते. पण जर समजा उद्या एखाद्यावर अन्याय होतोय, आपण बघतोय आपल्या आया बहिणींवर अन्याय होतोय, एखादी व्यक्ती आपलं सर्वस्व लुबाडायला निघालीये, मग तरीही आपण अहिंसा परमो धर्म असंच म्हणत बसावं का, याविषयी आपल्याला आपल्या धर्माचरण आपण करावं किंवा आपण स्वधर्म पाळावा. म्हणजे काय करावं, काय सांगितलं जातं. आपण असं जरी एखादी व्यक्ती आहे की जी आपल्यावर अन्याय करते तर त्या व्यक्तीची उपेक्षा करावी, कारण अहिंसा हे तत्व म्हणून खूप मोठं आहे की आपण त्या दुष्टाला, त्या व्यक्तीला शासन करण्याचा, काहीतरी प्रतिकार करण्याचा निश्चितपणे आपल्या यथाशक्ती प्रयत्न करावा. तर मनू असं म्हणतो, गुरु वा बालवृद्धो वा ब्राह्मणम वा बहुश्रुतम आततायन मायांतम हन्या देवा विचारयन. मनू काय म्हणतो, मनू म्हणतो की असला जो आतताई मनुष्य आहे तो कोणी का असेना, मग ते एखादं लहान मूल असेल, म्हातारी व्यक्ती असेल, विद्वान असेल, ब्राह्मण असेल, गुरु असेल, ती व्यक्ती कोण आहे हे न पाहता जर ती व्यक्ती आतताईपणाने वागत असेल, कोणावर अत्याचार करत असेल, तर अशा व्यक्तीला जरूर प्रतिकार करावा, बेशक ठार करायलाही हरकत नाही असं मनूनी सांगितलंय. कारण अशा वेळी हत्येचं पाप हे हत्या करणाऱ्याच्या माथी येत नाही, तर जो आतताई अधर्माने वागत असतो तो आपल्या अधर्मानेच मारला जातो, असं हे शास्त्रकर्ते म्हणतात. आता आपण जर आधुनिक काळाचा विचार केला तर आता कायद्याने सुद्धा आत्मसंरक्षणाचा हक्क काही मर्यादा ठेवून मान्य केलेला आहे. थोडक्यात काय की इथे अहिंसेपेक्षाही आत्मसंरक्षणाची जी गरज आहे, आत्मसंरक्षणाची जी योग्यता आहे ती इथे अधिक मानली गेलेली आहे. आणि म्हणून केवळ अहिंसा हे परमतत्व आहे, म्हणून त्याला कवटाळून बसण्यात अशा वेळी काहीच अर्थ नाही. तर अशा वेळी हातात शस्त्र घेऊन किंवा आपल्याला ज्या पद्धतीने प्रतिकार करता येईल त्या पद्धतीने प्रत्येक व्यक्तीने प्रतिकार करायला शिकलं पाहिजे. हेच ह्या श्लोकावरून अगदी आपल्याला आपल्या ग्रंथांनी सुद्धा काय सांगून ठेवलंय ते इथे उघड होत आहे. आणि म्हणूनच कोणतंही तत्व पाळताना धर्म म्हणजे प्रत्येक वेळी केवळ त्या तत्वालाच धरून वागायचं असं नाहीये, तर ते तत्व हे देश, काल आणि योग्यता ध्यानात घेऊन त्याप्रमाणे आपल्याला कर्माचरण करण्यासाठी आत्ता कसं लागू पडतंय ते तत्व, याचा सारासार विचार आपण बुद्धीच्या ठिकाणी करणं
नेहमीच अपेक्षित आहे, कारण असा जर बुद्धीच्या ठिकाणी हा विचार झाला तरच आपल्या हातून योग्य ती कृती घडेल, योग्य ते कर्माचरण होईल आणि त्यालाच स्वधर्माचं आचरण असं म्हटलं जातं. आता जसं अहिंसा हे तत्व आहे की जिथे आपण आता बघितलं की जिथे कुठे अन्याय होत असेल तिकडे प्रतिकार करणं ह्याला हिंसा म्हणत नाहीत, तर आपल्या आत्मसंरक्षणासाठी आपण उचललेलं ते पाऊल असतं. तसंच अशी अनेक तत्व आपल्याला सांगितलेली आहेत. जशी अहिंसा आहे तसंच सत्य हे सुद्धा एक असंच तत्व आहे की ज्यामध्ये आपल्याला सांगितलं जातं की नेहमी सत्य कथन करावं. म्हणजे काय? नेहमी खरं बोलावं. आपल्याला अगदी शाळकरी वयापासनं किंवा आपण शाळेत जाण्याच्या आधीही आपल्या घरातनं सुद्धा आपले आई वडील आपल्याला हे नेहमी सांगत आलेले आहेत की नेहमी सत्य आचरणही असावं आणि आपलं बोलणं सुद्धा नेहमी खरं असावं, उगाचच खोटं बोलू नये. परंतु एखादी गोष्ट साध्य करत असताना जर खूप जणांचं हित त्यामध्ये होणार असेल, जर आपलं छोटंसं असत्य भाषण हे खूप लोकांना त्यांचं हित करून द्यायला त्यांना मदत करणारं असेल, तर ते छोटंसं असत्य भाषण सुद्धा करणं हे अयोग्य ठरत नाही. अशा ठिकाणी असत्य भाषण करायला हरकत नाही असं ग्रंथ सांगतात. आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे ते म्हणजे एक त्या गायीचं उदाहरण आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे की जर एखादी गाय आहे आणि ती बिचारी तिच्या मागे कसाई लागलेले आहेत आणि ती जीवाच्या आकांताने धावते आहे आणि जर एखादा असा तिठा आहे की ज्या तिठ्यावर तुम्ही उभे आहात आणि ती धावते आणि ते कसाई काही कारणाने मागे पडलेत आणि ती गाय एका दिशेने निघून गेली आणि ती कुठेतरी एखाद्या झाडाच्या मागे जाऊन लपली आहे जंगलामध्ये, आणि जर आता ते सगळे तिचे मारेकरी तुमच्या समोर आले आणि त्यांनी विचारलं की अहो आता इकडे आम्हाला ती गाय हवी आहे आणि आम्ही गायीच्या मागे लागलोय, ती गाय नेमकी कोणत्या दिशेने गेली बरं सांगा मला, तर तुम्ही नक्की काय कराल? तुम्ही त्यांना योग्य ती दिशा दाखवाल की तुम्ही असं म्हणाल की काय बाबा मला ठाऊक नाही, नरोवा कुंजरोवा असं म्हणाल? काय म्हणाल नक्की? आता इथे सत्यभाषण केलं तर आपण त्या गायीची हत्या केल्याचं पाप आपल्या माथी येणार आहे, आणि जर आपण असत्य भाषण केलं तर आपण खोटं बोललो असं होणार आहे. मग इथे नक्की सत्य बोलावं का असत्य बोलावं असा पेच आपल्याला पडू शकतो. पण इथे सुद्धा जर गायीची हत्या होऊ नये, कारण ते कसाई जे कृत्य करता आहेत ते कृत्य हे धर्माला धरून नाही, आणि म्हणून जर ते कृत्य धर्माला धरून नाही तर त्याला मी मदत करणं म्हणजे मी सुद्धा जरी एकीकडे सत्य भाषण करत असले तरीही ते अधर्माचरण होणार आहे. आणि म्हणून प्रत्येक वेळी हा विवेक आपण आपल्या मनाशी बाळगणं किंवा तो विवेक जागृत ठेवणं हे अतिशय गरजेचं असतं. आणि म्हणून देश, काल, योग्यता ह्या तिन्ही गोष्टींचा नेहमीच आपण विचार करायचा आहे. आणि कोणतंही कर्तव्य आचरण करत असताना, कोणतंही स्वधर्म पालन करत असताना ह्याची कास कधीही सोडायची नाहीये. आज आपण अहिंसेविषयी बोललो आहोत, सत्याविषयी पुढच्या प्रवचनामध्ये अजून थोडासा जास्त सखोल विचार करायचा आपण प्रयत्न करूया. आणि आत्ता इथेच थांबूया. एक छोटासा गजर घेऊया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी.